जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते आहे तलाठी भरती एमपीएससी मार्फत होणार आहे का? तर यस, तलाठी भरती एमपीएससी मार्फत होणार आहे. या अगोदर टीसीएस घ्यायची. आता बऱ्याच जणांना असं माहित नसेल की टीसीएस काय, एमपीएससी काय, नेमकं काय, तर ते आपण एंडला याबद्दल चर्चा करूया. आता सध्या पहा काय नेमकं होत आहे हे पहा. लेटर काय म्हणत आहे, ग्राम महसूल तलाठी या संवर्गाची बिंदू नावली बाबत. बिंदू नावली काय असते की रिक्त जागा किती आहेत किंवा लास्ट एक्झाम मध्ये किती आरक्षित रिक्त जागा होत्या ती भरण्यासाठी किंवा ट्रान्सपरन्सी क्लिअरिटीसाठी ही बिंदू नावली मागवली आहे. ठीक आहे. आणि ही मागून कुठे जाणार आहे? ती जाणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे एमपीएससी ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. हे बेसिक आहे. ठीक आहे. तर ती काय करेन, तर हेच अर्थ आहे की एमपीएससीच ही एक्झाम कंडक्ट करेल. ओके. रिक्रुटमेंट सिग्नल इथे आपल्याला मिळत आहेत. जे कोणी कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना काय मिळत आहेत, रिक्रुटमेंट सिग्नल. पत्रात असं स्पष्ट आहे की माहिती एमपीएससी ला पाठवण्यासाठी गोळा केली जात आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे. आणि मी पूर्ण पत्र वाचणार नाहीये. जे कॅन्डिडेट ओव्हरव्ह्यू आहे, कॅन्डिडेट साठी इम्पॉर्टंट आहे ते मी सांगणार आहे. ओके. याचा अर्थ काय होणार आहे, शासन आता तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. हे जे असते ना, हे टप्पा अंतिम असतो. तर त्यांच्या अंतिम टप्प्यात ते पोहोचले आहेत. रिक्त जागांचा अचूक आकडा समजला का नाही, मग ते लवकरच जाहिरात प्रसिद्ध करतील. ठीक आहे. तर 10 फेब 2026 इथे थोडासा ग्लिच आलेला आहे, टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 10 फेब 2026 ही जवळची मुदत दिलेली आहे आणि त्यांनी इथे सांगितलेलं आहे की प्रकरणात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. ठीक आहे. आता असे आदेश दिले जात आहेत. ठीक आहे. सरळ सरळ सिग्नल आहे की एक्झाम कंडक्ट होणार आहे, एक्झाम घेणार आहेत ते. आणि प्रशासन स्तरावर तर आता एक्झाम तयारी झालेलीच आहे. एक्झामची भरती तयारी झालेलीच आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. एमपीएससी बॉडी अशी आहे की ग्रुप सी पहा, एक सेकंड. एमपीएससी जे आहे क्लास 3 चे पोस्ट ते पटकन कंडक्ट करून बाजूला होते. वन डे एक्झाम असते त्यामुळे. ठीक आहे. तर प्रशासन तर तयारीला लागलेलंच आहे. साधारण 1 ते 2 महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि दर्जा असा एमपीएससीचाच असेल. एमपीएससी म्हणजे डीवायएसपी काय असं नाही, ग्रुप सी पण. त्यात बरेच असे 3 टप्पे असतात, कंबाईन बी अँड सी वगैरे. तर सी टाईपचे एक्झाम मध्ये येतील क्वेश्चन्स. ठीक आहे. आता एमपीएससी, बऱ्याच जणांना माहित नाही की एमपीएससी आणि टीसीएस काय. एमपीएससी आणि टीसीएस मध्ये काय फरक होता पहा. क्वेश्चन लेवलिंग मध्ये फरक असतो. टीसीएस जरा हाय लेवलचे क्वेश्चन विचारत असते आणि एमपीएससी हे थोड्याशा मध्यम लेवलचे क्वेश्चन विचारतात. इझी लेवल काहीच नसतं, कुठेच नसतं. कोणत्या एक्झाम मध्ये इझी असा लेवल नसतो. तर एमपीएससी जे आहे ते एक्सपिरियन्स बॉडी असते. एमपीएससी आपल्या राज्याच्या गोष्टी विचारत असते. टीसीएस जे असते ओव्हरव्ह्यू इंडिया संदर्भात आणि त्यांचे करंट अफेअर हे पण सेंट्रल लेवलचे असतात. ठीक आहे. आणि एमपीएससीचे असतात सेंट्रल स्टेट लेवलचे, पण ते इतकेही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आयबीपीएस आणि टीसीएस जे आहेत ते डमी उमेदवार खूप व्हायचे यामध्ये आणि लीक व्हायचे पेपर पण. ठीक आहे. यामध्ये मॅथ्स खूप हार्ड असायचा, मॅथ्स हे हार्ड असायचा. ठीक. आणि एमपीएससीचा जर मॅथ्स पाहिला तर तेवढं हार्ड नाहीये. ठीक आहे. एमपीएससी दुसरी गोष्ट म्हणजे फीस कमी घेते. फॉर्मची फीस. टीसीएस जे आहे त्यांची 1K जवळपास फीस असते. यांची 300 ते 400. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की एमपीएससी एका दिवसामध्ये एक्झाम कंडक्ट करते आणि टीसीएस काय करते तर ते शिफ्ट वाईज एक्झाम घेत असते. त्यामुळे काय होतं, नॉर्मलायझेशन मेथड येते आणि नॉर्मलायझेशनमुळे जास्त मार्क घेतलेल्या मुलांचे मार्क कमी पडतात आणि कमी मार्क घेतलेल्या मुलांचे जास्त होतात. ते आता ते समजण्या इतकं चर्चा नाही करणार आहे मी की हे जास्त मार्क कसं कमी मार्क कसं शिफ्ट वाईज असतं ते सांगत आहे मी तुम्हाला.
MPSC जे आहे वन डे एक्झाम घेईल, तर मग त्यामध्ये समजेल की भाई जेन्युइन जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांनाच व्यवस्थित जागा मिळतील. असं नाहीये की इथे पेपर लीक होत नाहीत, होतात, पण ह्या लेवलचे नाही. ठीक आहे. तर आता काय, आता पुढे काय प्रिपरेशन, काय वन डे एक्झाम असणार, फीस वगैरे, तर बऱ्याच अशा गोष्टी छान मिळालेल्या आहेत. प्रिपरेशन काय आहे, कसं करायचं आहे, तर पहा, प्रिपरेशन तर तुम्ही हायेस्ट लेवलवाला ठेवा, TCSच्याच लेवलवाला ठेवा. का, तर तुम्ही प्रिपरेशन हाय ठेवला का नाही, तुम्हाला एक्झाम सोपी जाईल, असं मला माझ्या मते वाटतं. बाकी तुमची इच्छा की प्रिपरेशन त्याच लेवलचं तितकंच मोजकंच करायचं आहे का, थोडंसं तिथे लॉजिक लागणं इम्पॉर्टंट आहे ना एक्झाममध्ये, म्हणून मी TCS लेवलचं सांगत आहे तुम्हाला. हाय लेवलचे गणित सोडवाल तर तुम्हाला हे जे लेवल असेल एक्झामचा ते तुम्हाला सोपा जाईल, कमी वाटेल. आता काही जण काय करतात शाळेमध्ये, माझ्या आता मैत्रिणी होत्या बऱ्याच अशा, ते 7वीला होत्या पण ते 8वीचा अभ्यास करायच्या, त्या लेन वगैरे आहे ते त्या टाईपच्या 8वीचा अभ्यास करायच्या, तर त्यांना 8वीमध्ये सोपा जायचं एक्झाम 8वीच्या ते इझिली द्यायचे. मग 8वीत असताना ते 9वीचा अभ्यास करायचा, 9वीत असताना 10वीचा अभ्यास करायचा. तर हे त्या टाईपचंच आहे. तर प्रिपरेशन थोडंसं हाय लेवलचं ठेवा, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. भलेही MPSC इझी प्रश्न विचारत असतो जॉग्राफीचे, ते तुम्ही महाराष्ट्राच्या हद्दीत ठेवू शकता, जॉग्राफी वगैरे विषय असे, पण तुमचं प्रिपरेशन हाय असणं हे माझ्या मते तरी इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवरती. तीच स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करा. डेली काय करायचं आहे, एक्सपेक्टेशन, रियालिटी इथे लिहायचं आहे. आणि आता आजपासून तुम्ही अभ्यासाला लागा. जर का जाहिरात आली तर भाई तुम्हाला टाइम मिळणार नाहीये, इथे तुम्हाला अभ्यासाचा टाइम अजिबात मिळणार नाहीये. एक्सपेक्टेशन काय, रात्री लिहायचे एक्सपेक्टेशन आणि सकाळी रियालिटीमध्ये आणायला सुरुवात करायची आणि रियालिटीच्या बाजूला टिक करायचं. तर समजा मॅथ्सचा हे टॉपिक मला करायचा आहे, तर रियालिटीमध्ये सकाळी 7 ते 8, 7 ते 10 किंवा 7 ते 9 तुम्ही केलात का नाही, तर रियालिटीमध्ये टिक करायचं लगेच. ठीक आहे. हे सगळं एक्सपेक्टेशन मध्ये रात्री लिहायचं आणि नेक्स्ट डे टिक करायचं. आता मी इथे स्ट्रॅटेजी सांगत बसणार नाहीये, कारण मी स्ट्रॅटेजी व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, ते तुम्ही पहा, तेच इम्पॉर्टंट आहे. बेसिकली आणला तरी मी बिगिनर्ससाठी एखादा, तेही बिगिनर्ससाठीच होता मोस्ट इम्पॉर्टंटली. आता पहा, इथे तुमच्यासोबत ना 2 टाईपचे कॅन्डिडेट येणार आहेत. ते म्हणजे एकतर बिगिनर असतील आणि एकतर एक घाव 2 तुकडे. कोण? ग्रुप सी वाले डेंजर असतात बरं. ते ग्रुप सी पण क्रॅक करतील आणि तलाठी पण क्रॅक करतील. तर यांच्याशी तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. तर भिवून राहायचं नाही, डरके मत राहो. यांच्याशी कॉम्पिटिशन असलं तरी तुम्ही कमी समजायचं नाहीये स्वतःला. आता काय करायचंय, पटकन क्लासेस वगैरे जॉईन करायला घ्या. ठीक आहे. घरात बसून नका, हे खूप बेकार गोष्ट आहे घरात बसून अभ्यास करणं. वाटलं तरी तुम्ही काय म्हणतात त्याला, जर अज्युम केलं तर 30 मिनिटाला घरातले माणसं आपल्याला उठवतात, काही ना काही काम सांगतात. घरातला छोटा असला तर भाई सोडूनच द्या, मग तर गेलातच तुम्ही. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही घरात बसू नका, काहीही हो, घरात कुठल्याही घरच्या मॅटरमध्ये पडू नका. जाऊन स्टडी पॉइंट मध्ये बसा आणि अभ्यास करा. हे माझं पर्सनल मत आहे, तुम्ही मनावर नका घेऊ. नाही तर तुम्ही म्हणाल असं काय हे बोलते, मी तर घरात बसून अभ्यास करणं हे तुमचा अहमपणा असेल. मला माहिती आहे, मी स्वतः हे केलेलं आहे की भाई घरात बसून अभ्यास होत नाही. आणि तिथे स्टडी पॉइंट मध्ये बरेच असे स्टुडंट कॉम्पिटिटर्स दिसत असतात आपल्याला आणि कळते यार खूप अभ्यास करत आहेत आणि कॉम्पिटिशन भयानक आहे आणि आपल्यालाही करणं मस्ट आहे, हे तिथे दिसतं. तिथे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत की स्टडी पॉइंट मध्ये ग्रुप बनायला लागतात, अभ्यासाच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टी तयार व्हायला लागतात. तर ते सोडून द्या, ते नका करू, ते भयानक असतं. नवीन असतात ते लोक, म्हणून या गोष्टीमध्ये पडत असतात. तुम्ही नवीन असाल तर नवीन चांगलं वाटतं काही गोष्टी, पण त्यामध्ये पडायचं नाही. ठीक आहे. तर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मी सांगितलेलीच आहे. आणि आता MPSC कंडक्ट करणार आहे म्हणजे तर टेन्शन काय, ठीक आहे, टेन्शन काहीच नाहीये. कमी फी घेणार ते लोक, परत नॉर्मलायझेशन वगैरे नसणारे, ते एक डोक्याचा ओझं कमी होणार आहे. ठीक आहे. आणि मॅथ्सचं जे लेवल आहे ते इझी जाणार आहे. ओके.
तर कसं वाटलं तुम्हाला लेक्चर हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकलं असेल, काही मी पण वगैरे शब्द वापरले आहे, तर बाई ते माझ्या एक एक्सपिरियन्सबद्दल मी सांगितलेलं आहे, त्यामुळे ते मनाला लागून घेऊ नका. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.